तर मला एक सांगा, मुख्यमंत्र्यांची सुवर्ण तुला तुम्ही कशी करणार? कशी म्हणजे? का आपट्याच्या पानाने झेंडूच्या फुलाने करणार आहे का? सोन्याने करणार? नाही हो, पण एवढं सगळं सोनं तुम्ही आणणार कुठून? मतदार संघातल्या लोकांनी कबूल केलंय दागिने द्यायचं. माय गॉड, म्हणजे मतदार दागिने देणार? म्हणजे काय उगाय का काय? मतदारांचं प्रेम असतं राजकारण्यांवर. शिवाय आपला देश हा मोठा व्यक्तिपूजक देश आहे ना. मी जरा गडबडीत निघू का? धन्यवाद. धन्यवाद. अशा तऱ्हेने आपण घेत राहूया मुख्यमंत्र्यांच्या सुवर्ण तुलेचा आढावा. कॅमेरामॅन बाळाशिंदेसह मी विद्या, पाहत राहा सिटी. त्या घोषणा बंद करा. आधी त्या घोषणा बंद करा. घोषणा बंद करा. घोषणा सॉरी बस. कोण आहे हा नारायण? एक्सक्यूज मी सर, कॅन आय? आणि आमच्या परवानगीशिवाय परस्पर कश काय बातम्या देतो? थोड्याच वेळात माझी माणसं नारायणला तुमच्यासमोर हजर करतील. सकाळपासून तुम्ही हेच सांगताय, पण तुमच्या माणसांचाही पत्ता नाही आणि नारायणचाही. टोपे, हे काय घोळ लावलेत? ह्यांच्यामुळे एका बाईला दिवस पण गेलेत. आणि बाजीरावानं जर हा मुद्दा उचलायचा म्हटला तर ही सीट गेली म्हणून समजा. बाजीरावची तुम्ही काळजी करू नका, मी त्याला गप्प बसवतो. तुम्ही कमिशनरला सांगून तेवढं नारायणला अटक करायला लावा ना प्लीज. आचारसंहिता चालू आहे. आधीच तो निवडणूक आयुक्त ठासायला बसलाय. काय त्यात आम्ही हे असं काही काम केलं आयतच त्याच्या हातात कोलीत मिळेल? तुम्ही तुमच्या लेवलवर नारायणला मॅनेज करा. येस सर. बाकी आपले पुढचे कार्यक्रम? अरे काय चाललंय काय महाराज? कुठे गेला तुमचा तो अंगाराचा प्रताप, चमत्कार? सगळीकडे त्या नारायणचीच हवा चालली ना. आणि असंच व्हायला लागलं तर कसं होणार? अजून तरी साधू संतांच्या हातपाय तोडायची वेळ आली नाही माझ्यावर. पण यात माझी काय चूक आहे? म्हणजे काय माझी चूक आहे भाई? एवढी तुमची जीवभावाने सेवा केली तर माझं चुकलं? राम 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 राम. अरे सासरे बुवा, मागे हे इथं कसं काय? चला तुम्ही बी ओळखलं म्हणजे माझी खात्रीच पटली. जावई बापू, तुम्ही समजताय तसे नाहीये. केस कधी वाढवलीस? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, हे समजा खोटं आहे? नाही तसं नाही. पण तसं नाही म्हणजे काय? तुम्ही असं म्हणलाच कसे? अहो पाय धरा यांचे, पाय धरा याची. घ्या हरामखोराला तर. हरामखोर म्हणताय? अगं ऐकलं का? जावई बापू, याच्यात माझ्या पोरीचा काय पण दोष नाही हो. कशाला जुन्या गोष्टी उकरून काढीता मामा? मामा परत जर मामा बोललास ना, जीभ हासडून ठेवीन भाडवे. म्हणताय? अगं ऐकलं का? शपथ सांगतो, माझ्या पोरीचा काय पण दोष नाही. हे कुठं म्हणते तुमच्या पोरीचा दोष आहे म्हणून? तू त्याचे कान भरून दिले असशील ना. त्यांना काही माहित नाही यातलं. काय माहिती नाही मला? काय माहिती नाही? काय चाललंय काय? नाही तुम्ही बोलत बसा, मी जरा आत्ता जाऊन येतो. महाराज, अरे महाराज कुठे निघाले? काही नाही, जरा बाहेर फिरून येतो ना. 4-5 दिवस झाले एका जागेवर बसून पाय दुखतायत. 4-5 दिवस हा या घरात राहतोय? हो, इथंच कोंडून ठेवलंय त्याला. जावई बापू, हे बरं दिसतं का? अरे काय बरं दिसतं? मी काय बाई ठेवली वय? एका टायमाला बाई ठेवली असती तर चाललं असतं. पण हे आता ह्या वयात सांगताय मला, आधी नाही का सांगायचं? तुम्ही हे असं काही करणार हे जर मला अगोदर कळलं असतं ना, तर ते पण सांगितलं असतं. अरे काय काय बंदुकान का? जावई बापू, तुम्हाला खरं सांगतो, याच्यात माझ्या पोरीचा काय पण दोष नाही. काय दोष? म्हणजे याच्या बरोबर तिचं लग्न ठरलं होतं, पण तुमच्याशी लग्न झाल्यापासून याचा काय पण संबंध नाही. तेव्हापासून हा फिरतोय दाड्या वाढवून. सरपंच, जावई बापू, निवडणुकीच्या अगोदर खून खराबा बरा नव.
मग आत्महत्या करतो ते बरं वाटेल का? आपण मुख्यमंत्र्यांनी दुपारीच पत्रकारांना स्पष्ट सांगितले की नारायण वाघ यांनी आयोजित केलेल्या सुवर्ण तुलेशी माझा काही संबंध नाही म्हणून. आणि तरीही तुम्ही म्हणताय की सुवर्ण तुला होणारच? होणारच, 100% होणारच. अरे बापाला राग आला म्हणून लेकरानं रुसून बसायचं असतोय. सीएम साहेबावर श्रद्धा आहे माझी, म्हणून ही सुवर्ण तुला होणार. मला खात्री आहे ती येणार. अहो केवढा उपद्व्याप करून ठेवलाय मी, बघताय ना माग. अहो पण तुम्ही सीएम साहेबांच्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवताय. पक्षाचा काय संबंध आहे? पक्षीय राजकारण कशाला आणायचं मध्ये? एवढी संकुचित वृत्ती आधी ठेचून काढली पाहिजे. अहो कसं आहे, रामायण आवडतं म्हणून काय रावणाचे फोटो लावतो का आपण घरात? सीएम साहेबावर प्रेम आहे माझं, आणि मला खात्री आहे एक सामान्य नागरिक म्हणून मी हे सगळं आयोजन केलेलं आहे. माणसानं प्रेम करावं, जे चांगलं असेल त्याच्यावर प्रेम करावं, आहे का नाही? हॅलो, काय टोपे, हा बोला साहेब. सभेला गर्दी जमली का? गर्दी नाही म्हणजे थोड्या वेळात. काय टोपे, दुसऱ्या तालुक्यातल्या सभेची वेळ झाली तरी अजून तुमच्या सभेला गर्दी जमत नाही. काय तमाशा लावलाय? अहो साहेब, खरं सांगू का, त्या नारायणरावनं तमाशाच लावलाय हो. त्याने जर्मनीवरून लावणीचा फड मागवलाय आणि वर पारूची लावणी ठेवली. तुमच्या भाषणापेक्षा त्यांना लावणी महत्वाची वाटते. वन्स मोर घेतला असता, पण सीएम साहेबाची सुवर्ण तुला हा प्रमुख कार्यक्रम असल्यामुळं मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. सुवर्ण तुला करायची आहे ना, मग आपण रिबेका ताईचे आधी आभार मानले पाहिजेत. थँक्यू मॅडम. तसेच पार्वतीबाईंचे सुद्धा आभार मानले पाहिजेत, कारण दिवस गेलेले असताना सुद्धा केवळ तुमच्या प्रेमासाठी आणि माझ्या शब्दासाठी त्या इथे येऊन नाचलेल्या आहेत. टोपे साहेब जरी आपले विरोधक असले तरी सुद्धा त्या दोघांना लेकरूच व्हाव अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. सीएम साहेब आज इथे येणार होते, पण ते गेले अर्जुनाकडं. पण मी बी एकलव्य आहे. एकलव्याने जसा द्रोणाचार्यांचा पुतळा समोर ठेवून धनुष्य बाण्याने प्रॅक्टिस केली होती, तशीच मी पण आज करणार आहे. अरे पक्षीय राजकारणाचा काय संबंध होता इथं? माझ्या निवडणुकीचं चिन्ह मोटरसायकल असताना सुद्धा कुठं मोटरसायकल लावली का मी? एवढंच काय, मी इथं मोटरसायकली लावू दिल्या नाहीत, तिथं लावू दिल्या नाहीत, आणि माग नाही हटो मोटरसायकली म्हणलं. निवडणूक चिन्ह माझं मोटरसायकल असलं म्हणून काय झालं? शेवटी काय, आपलं प्रेम महत्वाचं आहे. आणि हा कार्यक्रम होणार आहे मी गृहीत धरलेलं आहे. मी सगळ्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. सीएम साहेब जरी आलेले नसले तरी त्यांची सुवर्ण तुला होणार. मला वाटलं होतं ते आज येतील. या कार्यक्रमासाठी स्पेशल मी 75 सोन्याच्या लगडी रांका ज्वेलर्स मधनं आणल्या होत्या. त्या मी त्यांच्याकडे परत पाठविलेल्या नाहीत अजून. एका गाडीत सुरक्षित आहेत त्या. तुम्हाला सगळ्यांना वाटायचा विचार होता, आणि सगळ्या गावाला मी त्यांच्या वजना इतकं सोनं मी असं वाटेल. ये बाळ, पण कार्यक्रम होणार, होणार म्हणजे होणार. बस इथं नीट बस बाळा. सीएम साहेब, येळमाळ तुमचाच फोटो माझ्या खिशात असतो. बापापेक्षा सुद्धा तुमच्याबद्दल जास्त आदर आहे मला. बाळा, अवघडून जाऊ नको रे, थोडा कष्टाचा काळ आहे. सुवर्ण तुला झालेली आहे. सीएम साहेबाच्या वजनापेक्षा जास्त सोनं मी इथं टाकलेलं आहे.